चविष्ट अशी आंबट गोड चवीची उन्हाळा स्पेशल लग्नाच्या पंक्तीतली लुंजी बघू शकता. सुंदर चविष्ट अशी बनून तयार होते. तर ही आपण कशी बनवली, ह्यात कोणता एक सिक्रेट मसाला घातलेला आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर नक्की करा. तर चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण रेसिपीकडे वळूया. तर आता मी 250 ग्रॅम इतकं इथे कैरी घेतलेली आहे, कच्ची कैरी. तर बघू शकता, तर ती छान स्वच्छ धुवून घेतली. तिचे छान छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा मेथी असं घ्यायचं आहे आपल्याला प्रमाण. चला आता आपण लुंजी बनवायला घेऊया. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये साधारण 1 ते सव्वा चमचा इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला हे जे साहित्य दाखवलं ना मी तुम्हाला, जिरं, मोहरी आणि मेथी, तर हे आपल्याला छान असं याची फोडणी तयार करून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान अशी हे सर्व तडतडलं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला तुकडे केलेली कैरी घालून घ्यायची. तर खूप सुंदर, आणि कैरी घेताना तुम्ही आंबट घेतली तरी चालेल, खूप सुंदर लागते ही लुंजी. तर हे आपण छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. तर लग्नाच्या पंक्तीत ही लुंजी अवश्य बनवली जाते आणि चवीला पण खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपण छान असं कैरी आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपल्याला काही मसाले ॲड करायचे. आता इथे आपण अर्धा चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1 ते सव्वा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे. तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अजून एक सिक्रेट मसाला आहे, तो आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. तर इथे पुन्हा आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचे, कारण आपल्याला जास्त नाही शिजवायची, पण थोडीशी आपल्याला कैरी शिजून घ्यायची, जेणेकरून ती शिजल्यावर छान लागते. त्यानंतर इथे मी 1 ते पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे. तर गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि तुमच्याकडे गूळ नसेल तर तुम्ही थोडीशी साखरसुद्धा घालू शकता. तर ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे. आणि पुन्हा हे आपल्याला छान असं मिक्स करून साधारण 5 मिनटं झाकून ठेवायचे. तर बघू शकता इथे 5 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर बघू शकता इथे छान अशी आपली लुंजी तयार होत आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला चमच्याने पुन्हा मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो. तर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. त्यानंतर आपला सिक्रेट मसाला म्हणजेच आपला चाट मसाला. तर चाट मसाला अवश्य घाला, कारण मैत्रिणींनो लुंजी लग्नाच्या पंक्तीत जी लुंजी असते ना, त्यात आचारी चाट मसाला हा घालतातच घालतात. तर नक्की ट्राय करून बघा. ही लुंजी अगदी झटपट बनून तयार होते आणि खूप चविष्ट अशी बनते. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही लुंजी खूप सुंदर लागते. तुम्ही पोळीसोबत, भाकरसोबत, कशासोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे आपली चमचमीत आणि छान आंबट गोड चवीची अशी लुंजी बनून तयार आहे. तर करून बघा ह्या उन्हाळ्यात. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.